आज आपण पारंपरिक पण थोडी विस्मरणात गेलेली अत्यंत पौष्टिक अशी डांगराची रेसिपी बघणार आहोत। उडदाच्या पिठापासून दोन प्रकारे डांगर कसे कालवायचे हे आज या व्हिडिओत आपण पाहूया। चला तर मग आजच्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया। डांगर करण्यासाठी एक वाटी उडीद डाळ घेऊया। याऐवजी आपण अख्खे उडीद किंवा सालासकट जी उडदाची डाळ येते तीही घेऊ शकतो। आता ही उडीद डाळ एका कापडावर घालून स्वच्छ पुसून घेऊया, म्हणजे त्यावर असलेली पावडर निघून जाईल। मग एका कढईत काढून ती लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। साधारण 5 ते 7 मिनिटांनी डाळ अशी लालसर भाजली गेली आहे। डाळ भाजून झाल्यावर एका ताटात काढून ठेवावी किंवा मिक्सरच्या भांड्यातच ठेवावी। पूर्ण गार झाली की मग ती मिक्सरमध्ये ग्राइंड करावी। डाळ गार झाली आहे, त्यामुळे आता ती मिक्सरला लावूया। अशा प्रकारे जितकी बारीक वाटता येईल तितकी बारीक वाटावी। मिक्सरमध्ये अगदी पिठाचं टेक्स्चर येत नाही, थोडंसं दरदरीत राहतं। आता हे उडदाचं डांगर तयार झालं आहे। ते दोन प्रकारे कालवता येते। आता आपण दोन्ही पद्धतीने कालवूया। दोन्ही बाउलमध्ये 2 चमचे डांगर घेऊया। आता त्यात चिरलेला कांदा घालूया। प्रत्येकी एक हिरवी मिरची कुटून घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। अजूनपर्यंत घातलेले हे पदार्थ दोन्ही प्रकारांमध्ये सारखेच जातात। एकदा दोन्ही चांगले मिक्स करून घेऊया। मग पुढचे इन्ग्रेडियंट्स घालू। आता हा बाउल बाजूला ठेवून एक प्रकारचे डांगर करायला घेऊया। अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा लाल तिखट घालूया, कारण याआधी आपण मिरचीही घातली आहे। 1 चमचा दही घालून मिक्स करून घेऊया। एक चमचा कच्चं तेल घालूया आणि पाणी घालून एकदा मिक्स करूया। आत्ता जरी पाणी जास्त वाटत असलं तरी थोड्या वेळाने डांगर फुलतं, मग त्याची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर होईल। आता आपण डांगर कालवण्याचा एक दुसरा प्रकार बघूया। मगाशी मिक्स करून ठेवलेल्या पदार्थांमध्ये 1 चमचा दही घालू। आता फोडणीसाठी पॅनमध्ये तेल तापत ठेवू। त्यात अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालूया। तेल चांगलं तापलं आहे, त्यामुळे इथे मी गॅस बंद करते।
मग बाकीचे इन्ग्रेडियंट घालूया. पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालूया. पाव चमचा तिखटही घालायचे आहे, पण ते तेल कडक गरम असताना घालू नये. फोडणी चांगली मिक्स करून डांगरावर ओतूया. तुम्ही असे फोडणी घातलेले डांगर कधी केले नसेल तर नक्की ट्राय करा, हे खूप छान लागते. आता त्यात पाणी घालून मिक्स करूया. आज आपण जेवढं उडदाचं पीठ केलं त्यापासून 2 ते 3 वेळा डांगर करता येईल. आता आपले दोन्ही प्रकाराने डांगर तयार झाले आहे. डांगर जास्त करून भाकरीबरोबर खातात, पण पोळी किंवा साध्या वरण भाताबरोबरही खूप छान लागते. करायला एकदम सोपी आणि तितकीच पौष्टिक अशी ही आजची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. दोनपैकी कोणतं डांगर तुम्हाला जास्त आवडलं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक आणि शेअरही करा. अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओंमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.